भरत गोगावलेंकडून आगामी निवडणुकांसाठी रायगडमध्ये सोवळाचा नारा। महायुतीचा धर्म पाळायचा असेल तर 2 पावलं मागे यायला हवं, अन्यथा एकला चलोरेची भूमिका। गोगावलेंचं वक्तव्य। जागा वाटपाचा तिढा न सुटल्यास कोणाच्या पाठीमागे लागणार नाही असंही केलं स्पष्ट। नंदुरबारमध्ये आगामी निवडणुकीमध्ये महायुती एकत्र दिसणार। एकनाथ शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी महायुतीसोबत लढण्याची तयारी दर्शवली। जिल्ह्यामध्ये महायुती झाल्यास इतर पक्षांना फायदा होणार नाही, चंद्रकांत रघुवंशी यांचं वक्तव्य। पाचोऱ्यामध्ये शिवसेनेनंतर गिरीश महाजनांकडूनही स्वबळाचे संकेत। महायुती कायम ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू। टोकाची भूमिका घेतल्यास काही ठिकाणी स्वबळाचा निर्णय घेतला जाईल, मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य। आमच्या नेत्यांनी सांगितलं की आपल्याला महायुतीवर लढायचं आहे, पण काही ठिकाणी टोकाची भूमिका असेल, काही ठिकाणी होईल, पण अजून काही इथेच नाही राज्यामध्ये अपवादात्मक परिस्थितीमध्ये असा निर्णय घेतला जाईल, पण शक्यतोवर आम्हाला महायुतीमध्ये लढायचं आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेनेची स्वतंत्र लढण्याची तयारी, तर दुसरीकडे मनसेसह महाविकास आघाडीकडून एकत्र मोर्चे बांधणी। आमदार प्रवीण स्वामींनी घेतली मवियाच्या घटक पक्षांची बैठक। येणाऱ्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ ही कायम राहील आणि कायम राहून या निवडणुकांना आपण सर्वजण मिळून महाविकास आघाडी म्हणून सामोरे जाऊ। रत्नागिरीमध्ये आगामी निवडणुकांच्या अनुषंगानं राजकीय डावपेचांना सुरुवात। नगराध्यक्षपदाच्या उमेदवार निवडीसाठी हालचालींना वेग। भाजपकडून इच्छुक उमेदवारांची यादी तयार करण्याचं काम सुरू। ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही गुप्त बैठकांचं आयोजन। गोंदिया नगर परिषद निवडणुकीची प्रशासकीय पातळीवर जोरदार तयारी सुरू। नगर परिषदेचं अध्यक्षपद यंदा ओबीसींच्या कोट्यामध्ये गेल्यानं युती आघाडीमध्ये चर्चा सुरू। गोंदिया नगर परिषदेच्या वॉर्ड रचनेला हायकोर्टामध्ये आव्हान। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल। याचिकेमध्ये अनावश्यक मनमानी कृती केल्याचा आरोप। 12 नोव्हेंबरला अंतिम सुनावणी होणार। जालन्याच्या जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांच्याकडे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाचा पदभार। लाचखोरी प्रकरणामध्ये आयुक्त संतोष खांडेकर न्यायालयीन कोठडीमध्ये असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांकडे पदभार सोपवण्यात आला।